नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. इथे मी आज एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे साडीतला आणि याचे मी आधी डबल फोल्ड केलेली आहे. त्यानंतर ही दुसरी फोल्ड केलेली आहे, म्हणजे 4 पदरी घडी केलेली आहे ही. तर आपण या इथे पाहू शकता 4 घड्या. तर याचं आपण मेजरमेंट बघूयात. तर या कपड्याची 4 पदरी कपड्याची उंची जी आहे ती 24 इंच आहे आणि इथून साईडनं आपल्याला 8 इंच घेतलेली आहे. म्हणजे बॅगची साईज ही 24 बाय 16 इंचाची होणार आहे. कपडा थोडा सिंगल असल्यामुळे मागे पुढे सरकतो आहे. तर इथं 2 इंचावर मार्क केलं आहे, पुढच्या साईडला 3 इंचावर आणि वरून आपण 7 इंचावर मार्क केलेला आहे आणि सरळ रेषा आखून घेतलेली आहे. नंतर मार्किंगपर्यंत आपल्याला सरळ रेषा आखायची आहे आणि असे कॉर्नरला गोलाईचा आकार देऊन हा कपडा कट करून घ्यायचा आहे. वरच्या साईडनं आपण कापड सरळ करून घेतलेला आहे आणि हे दोन्ही भाग पण कट करून घेतलेले आहेत. तर इथे आपण बॅगच्या दोन्ही साईड आणि ही खालची तळभागातली ही साईड अशा 3 बाजूला आपण सरळ स्टिच करून घेणार आहोत. इथे आपण उलट्या साईडनं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर या बॅगच्या आपल्याला तिन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत. हा कपडा आपण ही पिशवी आपण सिंगल कपड्यामध्ये शिवलेली आहे. जरी ही ट्रान्सपरंट वाटली तरी पण कपडा खूप मजबूत आहे हा साडीतला. आपल्याला जर हवा असेल तर यातून आपण एखादा अस्तर पण यूज करू शकतो. तर ह्या 2, 3 आणि ही चौथी असे चारही अर्धगोल जे आहेत ते आपल्याला इथे फोल्ड करून शिवून घ्यायचे आहेत. बाजूचे काठ सगळे आपल्याला अशा पद्धतीने वळवून दुमडून शिवायचे आहेत. पिशवीचं साईज आपण लहान मोठं आपल्या आवडीनुसार ठेवू शकतो. जर हाईटला जर कमी हवी असेल तर बेल्टमध्ये आपण कमी करू शकतो. म्हणजे 7च्या ऐवजी आपण 6 इंच वगैरे अशी उंची घेऊ शकतो बेल्टची. तर या ठिकाणी आपण 7 इंच घेतलेली आहे. माझ्या ह्या बॅगांना खूप मागणी आहे. माझ्या आजूबाजूला असलेल्या लेडीजनी माझ्याकडे भरपूर बॅग शिवून घेतलेल्या आहेत. साधारण एका साडीमध्ये 15 ते 16 बॅग तयार होतात त्याच्या, अशा पद्धतीच्या. आता आपल्या आतल्या बाजूची शिलाई राहिलेली आहे, ते आपण शिलाई करत आहोत या ठिकाणी. तर इथे आपले वरचे चारही भाग आपले शिवून झालेले आहेत. तर या ठिकाणी आपण हे बेल्ट जोडून घेत आहोत. बेल्ट जोडल्यानंतर आपण त्यावर दाबटीप घेत आहे. म्हणजे डबल टिप देऊन दाबटीप घ्यायची आहे या बेल्टवरती. अगदी झटपट होणारी बॅग आहे ही.
तर आपली इथे ही बॅग शिवून झालेली आहे. आता आपण खालच्या साईडनं जे कॉर्नर आहेत तिथे आपण 2 बाय 2चे बॉक्स इथे मी रेषांनी आखून घेतलेला आहे. वाटल्यास तुम्ही मेजरमेंट पाहू शकता. 2 बाय 2चे हे बॉक्स आपण इथे ड्रॉ करून घेतलेले आहेत आता आणि ते कट करत आहे. शिवण्याआधी आपण खालचा जो भाग आहे तळभाग असा तिथं आपण मी दुमडून परत एक शिलाई घेत आहे. कारण कपडा हा पातळ आहे त्यामुळे डबल शिलाई करत आहे या ठिकाणी. त्यानंतर हे कॉर्नर शिवून घ्यायचे आहेत. कॉर्नरला पण आपण फोल्ड करून शिवणार आहोत या ठिकाणी. ते धागे उसवत नाहीत आणि शिलाई पण मजबूत होते डबल शिलाई केल्यामुळे. इथं बॅग पूर्ण झालेली आहे. आपण ही बॅग उलटवून बघू शकतो. जरी ही बॅग ट्रान्सपरंट वाटली असली तरी पण ही बॅग मजबूत आहे कपड्यामुळे. आणि जर आपल्याला जर वाटत असेल की बाबा खूपच पातळ आहे तर आपण यामध्ये अस्तर पण यूज करू शकतो किंवा डबल कपडा यूज करू शकतो यामध्ये साडीतलाच. तर इथे आपण जे कट केलेला पीस आहे तो जोडून घेतलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर एक साईड आपल्याला फोल्ड करून शिवायची आहे आणि स्क्वेअरमध्ये आपण हे पॉकेट इथे तयार करून घेतलेलं आहे. तर हे पॉकेट आपण बेल्टच्या साईडनं आतल्या बाजूनी असं सेंटरला लावून घेणार आहोत. ते सेंटरला मी मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी हे व्यवस्थित बसवून म्हणजे स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात हेही मला कमेंट करून सांगा. इथे हे पॉकेट लावून झालेलं आहे. तर हे पॉकेट बाहेरच्या साईडनं असं ठेवायचं आणि आपण इकडून अशी फोल्ड करून घेणार आहोत. अगदी छोटीशी घडी करून या पाऊचमध्ये आपण सरकवून ठेवू शकतो. अगदी मुठीत मावेल अशीच ही घडी तयार होते या ठिकाणी. तर पाहू शकता ही बॅग किती मोठी आणि छोटीशा घडीमध्ये बसलेली आहे ही. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हाईप देखील करा. याचा मी हाईपचा व्हिडिओ मी पुढे देत आहे. तर ते व्हिडिओला लाईक केल्यानंतर खाली हाईप म्हणून उजव्या साईडला हाईपचं बटन दिसतं. तिथं क्लिक केलं की इकडे डाव्या साईडला इकडे पॉईंट वाढलेले दिसत आहेत. तर अशा पद्धतीने हाईप करायचं आहे. थँक यू.